राम फुंडकर यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अकोल्यातल्या काही शेतकऱ्यांनी मिळून हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली, जिथून ॲग्रिकल्चर प्राईस कमिशननी कापसाचे दर ठरवले आणि CCIने कापूस विकत खरेदी करायला सुरुवात केली। त्याचा एक परिणाम झाला तो म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या कमी होत राहिली। परंतु एक नवीन पद्धत CCIमध्ये सुरुवात झाली आहे की ह्या पिटिशन मार्फत ती कोर्टासमोर आणलेली आहे आणि ती म्हणजे 20% 25% CCIने जे बेल केलेले आहेत, कापसाचे बेल केलेले आहेत, त्याला पडेल भावाने विकायचं आणि पडेल भावाने विकून CCIला अडचणीत आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे। CCI अडचणीत आली तर आज जे शेतकऱ्यांचं काही प्रमाणात शोषण थांबलेलं आहे, कापसाच्या शेतकऱ्याचं शोषण थांबलेलं आहे, ते पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे। कारण का शासन लॉस मेकिंग कॉर्पोरेशन जे आहे ते सस्टेन करू शकणार नाही आणि मग कधी विकत घेतलं कधी विकत घेतलं नाही अशी जर सिस्टम निर्माण झाली तर शेतकरी पुन्हा ट्रेडर जो आहे, मार्केट फोर्सेस जे आहे त्याला बळी पडेल अशा रीतीचं पिटिशन होतं कोर्टासमोर। कोर्टाने त्याच पिटिशन ऐकलं, CCIला आणि शासनाला नोटीस इश्यू करायला सांगितलं। 2 आठवड्यामध्ये शासनाला आणि CCIला रिप्लाय दाखल करायला सांगितलेला आहे आणि त्यांचा रिप्लाय आला की मग असं फायनल हिअरिंगला त्या ठिकाणी लावण्यात येईल असं कोर्टाने आज आदेश दिले। या पिटिशनमुळे शेतकरी हा वेगवेगळे पिकं घेतो अशी असणारी परिस्थिती आहे। या पिटिशनमुळे कापसाचा शेतकरी जो आहे तो कापसाचा शेतकरी जो ॲग्रिकल्चर प्राईस कमिशनने भाव दिलेला आहे ती तरी मिळण्याची त्याला शाश्वती आहे अशी परिस्थिती आहे। मी असं मानतो की इथला असणारा विदर्भामधला असणारा धानाचा शेतकरीसुद्धा आहे, त्याला कुठल्याही पद्धतीने सुरक्षितता नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तोही मार्केट फोर्सेसला बळी पडतोय अशी परिस्थिती आहे। शासनाला आम्ही असणारा विनंती करणार आहोत, शासनाला आम्ही असणारा विनंती करणार आहोत की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच त्यांनी धान खरेदी असेल, सोयाबीनची खरेदी असेल, ज्वारीची खरेदी असेल, याचे सेंटर्स आणि त्याचा रेट हे दोन्हीही त्यांनी जाहीर करावे की जेणेकरून यावर्षी पावसाळा कमी असे एकंदरीत दिसतंय, शेतकऱ्याच्या हाताला जे काही पीक येईल त्याचा त्याला योग्य मोबदला मिळेल अशी परिस्थिती आहे। शासन हे करेल अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो।